हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे तिसरी माळ आणि आजचा रंग आहे ग्रे. तर मी ग्रे कलरची साडी घातलेली आणि आता आम्ही निघालेलो आहे देवीला. सकाळी तिसऱ्या माळेला इथून आमच्या देवीच्या इथून पालखी जाते तुळजापूरसाठी. तर तिसऱ्या माळेची यात्रा मोठी असते आणि गर्दी पण असते आज, तर त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे. तर चला. तर तिकडे मंदिरात पोहोचलो आणि तिथं आज खूप जास्त गर्दी असल्यामुळे शूट घ्यायचं विसरून गेले. आणि म्हणजे पोलीस वगैरे तिथं जे होमगार्ड वगैरे असतात त्यांची भरपूर हे होती तिथं, तर ते घेऊच दिलं नाही शूट वगैरे. मग दर्शन झालं, त्यानंतर घरी आले, देवीचं माळ पाणी वगैरे केलं. तर आज मी तरवडाची माळ देवीला घातली होती. त्यानंतर घटाला पाणी वगैरे ते दिलं आणि त्याच्यानंतर आरती वगैरे ते जे आहे ते करून घेतलं, रांगोळी काढली. आज ग्रे कलर असल्यामुळे या ठिकाणी मी अशी ग्रे कलरची रांगोळी काढली. तर ही फरशीचा तुकडा आहे, याला खालीच रांगोळी याच्यावरती काढून घेत असते आणि नंतर ते उचलून देवीसमोर किंवा देवासमोर ठेवत असते. तर आज असे वेगळ्या प्रकारचे पाऊलं मी काढलेले आहेत ग्रे कलरवरती, हळदी कुंकवाचे. आणि त्यानंतर दिवा तर अखंड दिवा जो आहे तो चालूच आहे, पण दुसरा पण देवा पुढचा असतो तो पण बऱ्यापैकी चालतो, पण तो जरा छोट्या आकाराचा असल्यामुळे त्याचं तेल संपतं संध्याकाळी, पण तरी मी टाकून झोपत असते. तर तो पण बऱ्यापैकी अखंड चालतो. त्यानंतर धूप लावून घेतलं. आणि हे जे धूपचं स्टँड आहे ना, खूप छान आहे. म्हणजे मी हे मिशोवरूनच मागवलेलं आहे, पण खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे असं खाली कचरा वगैरे किंवा ती जी राख वगैरे असते ह्याची धुपाची किंवा ते जे मातीसारखं पडतं तर तसं काही पडत नाही. आणि मस्त ते त्याच्यातून त्या निघणाऱ्या धूर असतो तर धुपाचा, तो पण खूप सुंदर दिसतो, दिसायला पण छान आहे आणि युजफुल आहे. म्हणून मी म्हटलं सांगावं तुम्हाला की स्टँड छान आहे. आणि असेच स्टँड मी सध्या यात्रेत पण पाहिले. तर 120, 150, 100 अशा रेंजमध्ये यात्रेतसुद्धा मिळत आहेत. तर हे कुठेही मिळून जातात, त्याचं काही नाही ते की. पण मी ते मिशोवरून घेतलं होतं गणपती बसायच्या अगोदरच. आणि त्याच्यासोबत मला छोटा करंडा पण आला होता लाकडी. तर ते दोन्ही मिळून मला 121 रुपयात दोन्ही पडलं होतं. तर आणि ऑफर होती त्याच्यावरती. तर त्याच्यानंतर मग सगळं धूप दीप झालं, माळ पाणी घातलं, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी देवीची आरती करून घेते आहे. आरती झाली, आईचा जय जयकार झाला आणि त्यानंतर सगळ्या देवांना, देवीला, घटाला, स्वामींना सगळीकडे आरती देऊन घेतली. घरात सगळ्यांना दिली आणि त्यानंतर मी ही आरती घेतली. नवरात्रीचे हे 9 दिवस आहे ना, एक वेगळाच उत्साह अंगात असतो. सकाळी लवकर उठायचं, देवीला जायचं, मग घरातलं सकाळी लवकर लवकर सगळं आवरायचं आणि छान मस्त आरती वगैरे करायची. तर तो एक उत्साहच मस्त असतो. तर त्याच उत्साहात सगळे कामं आज पण पार पाडले. आणि आज अशा पद्धतीची आदिशक्ती नाव असलेली रांगोळी काढली, जो की कलर आजचा ग्रे होता. तर ग्रे कलरमध्ये आदिशक्ती असं नाव मी आज रांगोळीत काढलं होतं. हॅलो, तर आता वाजलेले पाहुणे 10 आणि माझं सगळं काम वगैरे आवरलं. आरती, माळ पाणी, दिवाबत्ती सगळं सकाळी म्हणजे तिकडून आल्याच करून घेतलं. तर आता आम्हाला आज जायचं आहे 11 वाजता परत देवीच्या मंदिरामध्ये, म्हणजे मंदिराच्या तिथं. कारण का आज इथून तिसऱ्या माळेला इथून पालखी जाणार आहे आमच्या गावातून, तुळजापूरसाठी निघणार आहे. आणि ती आज तिसऱ्या माळेला आमच्या इथून निघते आणि प्रत्येक गाव घेत दसऱ्यापर्यंत जाते पलंग आणि पालखी. तर त्या पलंगावरती देवीला, तिथं तुळजापूरच्या देवीला झोपवतात आणि ती सीमोल्लंघन करते. तर तीच आज इथून पालखी जाणार आहे. तर त्या पालखीच्या दर्शनासाठी आम्ही परत जाणार आहोत. 11 वाजता इथून घरून निघू. तर त्या अगोदर मला तुम्हाला दाखवायचं आहे मी काल यात्रेमधून काय काय आणलं. तर हे पहा.
हे ना दिव्याचं स्टँड आहे, असं लटकतं जे आपण लावू शकतो किंवा कशाला लटकवू शकतो. तर मला हे तुळशीच्या जवळ ठेवण्यासाठी आणलं, कारण तुळशी जवळचा माझा दिवा ना एवढा व्यवस्थित म्हणजे राहत नाही, थोडा वेळ राहतो आणि हवेने खूप हवा येते बाहेर, त्याच्यामुळं मग तो निघून म्हणजे शांत होतो दिवा. मग त्याच्यामुळे मी ते स्टँड आणलेलं आहे. तर माझं विचार चालला आहे जे तुळशी वृंदावन आहे तिथल्या छोट्या भिंतीवरती ठेवावं आणि वरती हे लटकून द्यावं. खूप छान लुक येईल. दिवाळीच्या वेळेला मी ते करीन आता. आणि दुसरी वस्तू आहे ही, तर हे आहे उदबत्तीचं स्टँड आहे. तर हे असे 2 आणलेत मी सेम. हे पाहू शकताय मी 2 सेम असे उदबत्तीचे स्टँड आणलेत. कमळच्या आकारचे आहेत हे, आणि हे चिनी मातीचे आहे. तर ते आणलेत मी गणपतीपुढे, महालक्ष्म्यांपुढे ठेवण्यासाठी. तर पुढच्या वर्षीपासून मला महालक्ष्मी बसवायच्या आहेत, तर त्याच्यामुळे मी अगोदरच थोडी तयारी करून ठेवते. यात्रेमध्ये छान मिळतं आणि स्वस्त पण मिळतं. तर आणि मला आवडे असे होम डेकोरचे वगैरे, मी जास्त करून होम डेकोरच्या वगैरे वस्तू घेत असते यात्रेमधून. तर ते आणलेलंच आहे. तर आणि हे रेग्युलर यूजसाठी हे क्लचर आणलं, जे आमच्या पिल्लूला लय आवडलं होतं. त्याने तिथं मला घ्यायला लावलं, मम्मा हे तुला घे म्हणून. तर ते एक क्लचर आणि हे एक क्लचर, हे केसांमध्ये लावल्यावर मस्त लुक येतो याने. तर हे पण एक आणलेलं आहे. आणि ते 2 आणलेले क्लचर. आणि हा रोज गोल्डचा बांगड्यांचा सेट आणला आहे मी. मला तुम्ही माझ्या जर व्हिडिओज पाहिले असतील तर बँगल कलेक्शन वगैरे खूप बांगड्या आहेत माझ्याकडे, पण क्रेजच एवढा आहे, त्याचं आवड एवढी आहे ना, तर एखादी का होईना वस्तू घेते. तर यावेळेस ठरवलं आहे मी की ज्वेलरी, बांगड्या यामध्ये जास्त काही मी घेणार नाही. जास्त करून मी डेकोरेशन वगैरेचेच घेईल. आणि मला ह्या अशा अँटिक वस्तू जास्त आवडतात, मातीच्या, चिनी मातीच्या किंवा दगडी वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळाने जाणार आहे आम्ही देवी मंदिराकडे. तर तिथे दाखवलंच मी तुम्हाला, पालखीचं दर्शन करून देईल. आणि व्हिडिओ करायचा म्हणून फॅन बंद केला आहे, तर खूप घाम येतो आहे. तर चला, मी तुम्हाला आता जायच्या टायमिंगलाच डायरेक्टली भेटते. आता मी फराळ वगैरे करून घेते. आता वाजलेले 10पर्यंत, 10 सव्वा 10 वाजले, म्हणजे 10 सव्वा 10पर्यंत माझं सगळं आवरून होईल. आणि बघते हा झोपला तर थोडा उशीर होईल जायला, नाही झोपला तर मग अगोदर तिथून जाऊन येऊ आणि मग त्याला झोपी लावेन. तर पिल्लू काही झोपला नाही, तर झोपवायचा प्रयत्न केला पण नाही झोपला. मग जाऊ द्या म्हटलं. 11 वाजता आम्हीच निघालो मंदिराकडे जायला. तरी या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे देवी मंदिराकडे. तर थोडीफार यात्रा आपण पाहिली, येता येता जेवढं दिसेल तेवढं, पण काही घेतलं वगैरे नाही, कारण आम्ही स्पेशली दर्शनासाठीच आलो होतो आत्ता. तर चला, आज तुम्हाला सांगते की 3ऱ्या माळेला इथल्या बुऱ्हाणनगरच्या भवानी मातेच्या मंदिरापासून पालखी तुळजापूरला का जाते, त्याच्या मागचं काय इतिहास आहे किंवा काय रहस्य आहे, आणि एवढ्या प्रमाणात गर्दी त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी काय येते, किंवा ह्याच कुटुंबियांना किंवा ह्याच मंदिराला हा मान का. तर चला, तर व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. मी पुढे तुम्हाला सांगतेच की पालखी का जाते तुळजापूरला, आणि इथून गेल्यानंतर तिथे जाऊन पालखीचं काय होतं तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारी किंवा कुलस्वामिनी असणारी श्री तुळजा भवानी माता ही तुळजापूर, ह्या भवानी मातेचं तुळजापूर सासर, तर बुऱ्हाणनगर हे माहेर म्हणून ओळखलं जातं. तर हे का आणि कशामुळे, तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. भगत कुटुंबियांचे पूर्वज संत जानकोजी महाराज हे देवीचे परम भक्त होते, आणि देवीचे प्रत्येक पौर्णिमेला देवीचे तुळजापूरला जाऊन ते वारी करायचे. जसं एकादशीला
विठ्ठलाचे भक्त विठ्ठलाची पंढरीची वारी करतात, तशाच पद्धतीने हे संत जानकोजी महाराज तुळजापूरची वारी करायचे. संत जानकोजींची आई तुळजाभवानीवर निस्सीम भक्ती होती आणि त्याच कालावधीमध्ये बुराणशहा राजाने एकदम धुमाकूळ माजवला होता बुराणनगर या गावात. आणि त्या बुराणशहा राजाचा मात करायचा म्हणून त्या कामासाठी देवीने बालिका स्वरूपात संत जानकोजींच्या घरी 12 वर्ष वास केला. आणि त्यानंतर देवी 12 वर्षांची झाल्यानंतर देवीने स्वतः बुराणशहाचा वध केला. आणि त्यानंतर देवी जेव्हा तुळजापूरला निघून गेली त्यानंतर संत जानकोजींना ते दुःख सहन झालं नाही आणि त्यांनी तिथे जे भारतीबुवा मठ आहे त्या शेजारी एक विहीर आहे, तर त्या विहिरीत जीव द्यायचा म्हणून की माझी मुलगी कुठे गेली, माझी मुलगी कुठे गेली ह्या दृष्टीने त्यांनी आता मी काय करू, माझी मुलगी नाही, तर त्यामुळे ते जीव द्यायचा म्हणून त्या विहिरीवरती उभे राहिले. तेव्हा साक्षात तुळजाभवानी मातेने त्यांना दर्शन दिलं आणि तेव्हा त्यांनी संत जानकोजींना सांगितलं की तुम्ही पलंग व पालखी घेऊन तुळजापूरला येत जा. तेव्हापासून गेले 100 वर्ष पलंग व पालखी बुराणनगरवरून थेट तुळजापूरला नेण्याची परंपरा या ठिकाणी भगत कुटुंबियांनी पाळलेली आहे. राहुरीचे पलंगे कुटुंबीय देवीचा पलंग तयार करतात, तर भगत कुटुंबीय पालखी घेऊन तो पलंग आणि पालखी घेऊन 3ऱ्या माळेला बुराणनगरवरून ती पालखी निघते आणि प्रत्येक गाव घेत ती पालखी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी तुळजापूरला जाऊन पोहोचते. आणि त्यानंतर त्या पलंगावर आणि पालखीत बसून देवी सीमोल्लंघन करते आणि दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी त्या पलंगावरती निद्रा घेते. आणि ह्याच पलंगाचा आणि ह्याच पालखीचा देवीला मान आहे. आजही तुळजापूरमध्ये या पलंग आणि पालखीचा भरपूर मान आहे. हा पलंग आणि पालखी गेल्याशिवाय देवी सीमोल्लंघन करत नाही. त्यामुळे आमच्या गावामध्ये 3ऱ्या माळेला या पालखीचं दर्शन घेणे म्हणजे याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किंवा ही पालखी इथून जाते तो सोहळा, पालखी सोहळा पाहणे यालाही खूप जास्त महत्त्व आहे. आणि ज्या वेळेला पालखीची या ठिकाणी करेक्ट 12 वाजता आरती होते त्यावेळेला मी व्हिडिओत अगोदर दाखवल्याप्रमाणे कळस जो असतो, आईचा कळस, तो हलतो आणि तो प्रत्येकाला दिसतो. 12 वाजता तो कळस हलतो आणि आम्ही सर्वांनी तो कळस पाहिलेला आहे हलताना. आणि या ठिकाणी आता पालखीचा आरती वगैरे सगळं करून झाल्यानंतर ही पालखी निघणार आणि प्रत्येक गाव, वस्ती, गाव, शहर सगळ्या ठिकाणी मुक्काम करत ऐन विजयादशमीच्या दिवशी ही पालखी जाऊन तुळजापूरला पोहोचणार. आणि या पालखी पलंगावरती बसून आई सीमोल्लंघन करणार आणि त्यानंतर आई याच पलंगावरती निद्रा घेणार. ही परंपरा 100 वर्ष भगत कुटुंबीय आणि पलंगे कुटुंबीय जपत आलेले आहेत आणि यापुढेही त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जाणार आहे. असे म्हणतात की देवी जेव्हा बालिका स्वरूपात या ठिकाणी राहायची तेव्हा ती जानकोजींना खूप मदत करायची. म्हणजे जानकोजींना तिने वडीलच मानलेलं होतं आणि तिथे जानकोजींसोबत तेलाचा घाणा चालवायची. तर मंदिराचे जेव्हा खोदकाम करत होते त्यावेळेला दगडी तेलाचा घाणा, दिवे, महादेवाची पिंड असे काही अवशेष पण सापडलेले आहेत. आणि तो तेलाचा घाणा वगैरे जे आहेत ते आत्ता पण देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. जो तेलाचा घाणा देवी आईने स्वतः चालवलेला आहे, ज्याला देवी आईचा स्पर्श झालेला आहे, तो तेलाचा दगडी घाणा आत्ता पण आपल्याला मंदिराच्या आवारात पाहायला मिळेल. जेव्हा पालखी बुराणनगर देवी मंदिरा परिसरात येते त्यानंतर देवी आईला नैवेद्य दाखवला जातो. देवी आईची खणा नारळाने ओटी भरली जाते. माहेरची साडी देवी आईच्या पालखीला परिधान केली जाते आणि त्यानंतर माहेरचा मान घेतल्यानंतर देवी आईची मोठ्या प्रमाणात आरती केली जाते. अनेक भाविक भक्त आपण पाहू शकता की या व्हिडिओत दाखवलेत मी त्याचप्रमाणे खूप जास्त गर्दी शेजारी पाजारी जेवढेही गाव, शहर,
खेडेगाव वस्त्या वगैरे आहेत तिथून लोक स्पेशली ह्या पालखीचे दर्शन करण्यासाठी येतात. तिसऱ्या माळेला या पालखीचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहेच, पण त्याचे अलौकिक असे चमत्कार देखील आहेत. आणि कळस हलण्याचा जो चमत्कार आहे तो खूप जास्त अलौकिक मानला जातो. आईच्या देवीच्या मंदिराचा जो कळस असतो तो ठीक 12 वाजता जेव्हा आईच्या पालखीच्या इथे आरती होते, आईच्या गाभाऱ्यात आरती होते, त्यावेळेला साक्षात देवी आई तिथे असल्याचा भास होतो जेव्हा कळस हलतो. आणि तो कळस सहसा प्रत्येकालाच दिसत नाही असं म्हणतात. तो कळस ज्याला दिसतो ते खूप भाग्यवान असतं, पण खूप जणांना दिसतो. आम्हालाही दिसला होता कळस हलताना. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती जास्त गर्दी आहे, जी फक्त गर्दी आलेली आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी, कळसाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या ठिकाणी सर्व भाविक भक्तांसमोर देवीची छान अशी आरती पण झालेली आहे देवीच्या पालखीची. आणि हे आहे आमच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि कळस. मी तुम्हाला पूर्ण असा व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला दिसलेच असेल की किती जास्त गर्दी आहे इथे. प्रत्येक भाविक भक्तांच्या मनात ली इच्छा देवी आई पूर्ण करत असते. आणि असाच भोळा भाव मनात घेऊन, भक्ती मनात घेऊन प्रत्येक भाविक भक्त आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेला असतो. प्रत्येक भक्ताच्या मनातील प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आपली ही तुळजाभवानी माता कुलस्वामिनी. तर आज तिची पालखी बुरानगरवरून रवाना होत आहे आणि आता ही पालखी गावगाव घेत तुळजापूरला पोहोचणार आहे. चला, आज आहे तिसरी माळ आणि तिसऱ्या माळेचा कलर आहे ग्रे. आम्ही दोघांनी पण ग्रे कलर घातलेला आहे. आणि आज असते आमच्या गावाची म्हणजे मोठी यात्रा असते तिसऱ्या माळेची, कारण आज पालखी इथून जाते म्हणजे पलंग पालखी, त्याच्यामुळे आजची यात्रा खूप मोठी असते. दुपारी मी जाऊन आले, पण आता परत या मुलांसाठी आणि आपल्याला पण एक असतं उत्सुकता की काय आहे, की काय नवीन आलं आहे का वगैरे. तर त्याच्यासाठीच आता परत आम्ही निघालेलो आहेत यात्रेत. तर तुम्ही पण या आमच्या यात्रेला. मोठी यात्रा असते आज तिसऱ्या माळेची, त्याच्यासाठी. तर चला. कसा बघतोय, काय झालंय तुला, का असं बघतो तू? हसतं. जायचं ना यात्रेत? चल, आवरलं तुझं? पॅन्ट वगैरे घालून खिशा बिशा हा टकाटक. चला आता. काय इथं पैसे ठेवले का? बरं बरं, चला. तर संध्याकाळी मुलांच्या हट्टापायी यात्रेत आलो, तर तिथून काही खरेदी केली. लाकडी करंजीचा साचा वगैरे मी घेतला आणि त्यानंतर मी काहीच शूट घेऊ शकले नाही, कारण गर्दी इतक्या जास्त प्रमाणात होती. कारण तिसऱ्या माळेची जो पालखी सोहळा असतो, त्यामुळे तिसऱ्या माळेची जी यात्रा असते आमच्या गावची ती खूप मोठी असते. म्हणजे त्या दिवशी भरपूर भाविक भक्त या ठिकाणाला भेट देतात, त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी असते. तर माझं त्यानंतर काहीच शूट घेणं झालं नाही, तर त्याबद्दल क्षमस्व. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.